श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. तैसे साचा नीलटिके विरुद्धानी निके संशयितो नोळके हिताहित. त्याप्रमाणे संशयाने ग्रस्त झालेला मनुष्यही खरे खोटे हिताचे व अहिताचे काहीच जाणत नसतो. हा रात्री दिवसू पायी जैसा अजात्यंदा ठाऊआ नाही तैसे संशयी असता काही मना नये. ज्याप्रमाणे जन्मांध पुरुष रात्र व दिवस ओळखत नाही त्याप्रमाणे संशयात पडलेल्या मनुष्याच्या बुद्धीला दुसऱ्याचे सांगणे मुळीच पटत नाही. श्लोक. योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतं न कर्माणि निबधन्ति धनंजय. तस्माद् ज्ञान संभूतं हृत्सं ज्ञानाशिनात्मना चित्वेनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्याय. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. राधावर कृष्णचंद्र भगवान की जय. मनोनि संशयाहुनी थोर आनिक नाही पाप घोर या हा विनाशाची वागुर प्राणियाशी. म्हणून संशयाहून दुसरे अत्यंत घोर पातक नाही. संशय हे प्राण्याचा सर्वस्वी नाश करणारे जाळे आहे. येणे कारणे तुवा त्यजावा आधी हाची कुजनावा जो ज्ञानाच्या अभावा माझी असे. म्हणून अर्जुना तू त्याचा त्याग कर. प्रथम संशयालाच जिंक. हा संशय जेथे यथार्थ ज्ञान नाही तेथेच असतो. जया ज्ञानाचे गडद पडे तया बहुवसमनी वाढे म्हणून सर्वता मार्गू मोडे विश्वासाचा. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधकार असतो तेव्हाच याची फार वाढ होते. म्हणूनच तो विश्वासाचा मार्ग मोडतो. संशय श्रद्धाच बसू देत नाही. हृदयी हा चिन समाये बुद्धी ते गिवसुनी ठाये तेत संशयात्मक होये लोकत्रय. हा संशय वाढला की मनातच सामावत नाही तो बुद्धीलाही मग व्यापतो. असे झाले की त्रैलोक्यात त्याला जेथे जेथे संशयच दिसतो. ऐसा जरी थोरावे तरी उपाये के अंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग. अर्जुना असा संशय वाढला तरी एका उपायाने म्हणजे आपल्या हातात ज्ञानरूपी तीक्ष्ण खडग जर असले तर तो संशय आपल्या आटोक्यात येतो. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिकटे निकळू हा निवटे मग निशेष कथा फिटे मानशीचा. त्या तीक्ष्ण खडग ज्ञानखडगाने हा संशय संपूर्ण नाहीसा होतो व मनाला होणाऱ्या सर्व दुःखांचा नाश होतो. या कारणे पार्था उठी वेगी वरोता नाशू करोनी हृदय असता संशयाशी. म्हणून अर्जुना अंतकरणातील संशयाचा नाश करून सत्वर युद्धाला तयार हो. ऐसे सर्वज्ञात बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू तो म्हणत असे सकृपू ऐके राया. राजा धृतराष्ट्रा सर्वज्ञांचा पिता व ज्ञानाचा दिवा जो श्रीकृष्ण तो अत्यंत प्रेमाने असे म्हणाला. तवया पूर्वापर बोलाचा विचारुनी कुमरू पंडूचा कैसा प्रश्न हनावसरीचा करिता होईल. आता भगवंताच्या मागल्या पुढल्या बोलण्याचा विचार करून पांडुकुमार अर्जुन कसा प्रसंगाला धरून प्रश्न करील तो ऐक. ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती मनिपेल पुढा. तो कथेचा संदर्भ व बोधाची संपत्ती व रसाचा उत्कर्ष हे सर्व पुढे सांगण्यात येईल. जयाचिया बरवेपणी की जे आठा रसाची ओवाळणी जो सज्जनाची आयनी विसावा जगी. ज्याच्या उत्तमपणावरून आठही रसांची ओवाळणी करावी आणि जो संतांच्या चित्ताला अत्यंत आवडणारा व जगालाही विसावा देणारा आहे तो शांतुची अभिनवेल ते परियसा मराठे बोल जे समुद्राहुनी सखोल अर्थभरित. असा जो शांतरस तो प्रगट होईल असे माझे समुद्राहुनी सखोल अर्थाने भरलेले मराठी बोल श्रवण करा. जैसे बिंब तरी बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ज्याप्रमाणे सूर्यबिंब दिसायला टिचभर दिसते
पण त्याच्या प्रकाशाला त्रिभुवनी कमी पडते. त्याप्रमाणे माझ्या शब्दांची बोध करून देण्याची शक्ती सूर्यप्रकाशाच्या बरोबरीची अनुभवाला येईल. ना तरी कामितयाची इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे. किंवा ज्याप्रमाणे कामिक लोकांची जी जी कामना असेल ती ती कामना कल्पवृक्ष पुरवतो, त्याप्रमाणेच माझा बोल देखील तशाच व्यापक अर्थाने वाचकांना फलद्रूप होईल. म्हणून एकाग्र चित्ताने ऐका. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. असो मी काय जास्त प्रशंसा करू, पण सर्वज्ञ पुरुष जाणतात, म्हणून चांगले एकाग्र चित्ताने ऐका अशी माझी विनंती आहे. जेत साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी सौंदर्य, सद्गुण, पातिव्रत्य यांच्या अलग अलग जशा मर्यादा दिसतात, त्याप्रमाणे येथेही अलंकाराची व शांतरसाची अलग अलग स्पष्ट मर्यादा दिसेल. आधीच साखर आवडे आणि तोची जरी ओखदा जोडे, तरी सेवा विना का कोडे नावा नावा. अगोदरच साखर हा आवडणारा पदार्थ आणि तीच जर औषधात असली तर आनंदाने वारंवार औषध घ्यावेसे वाटेल. सहजे मलया निळू मंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. मलय पर्वतावरून आलेला वारा स्वभावताच मंद व सुगंधयुक्त असतो, आणि तेथेच सुदैवाने जर अमृताचा स्वाद असून मधुर नादही असला, तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिवे ते नाचवी, तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तर ज्याच्या स्पर्शाने सर्वांग शीतल होईल, स्वादाने जीभ नाचू लागेल व कानही वाहवा म्हणतील, तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणाशी होय पारणे, आणि संसार दुःख मिळवणे विकृती विणे. त्याचप्रमाणे या श्रीकृष्णार्जुनाचा संवाद ऐकण्याचे फळ आहे. श्रवणेंद्रियाच्या उपासाचे पारणे सुटेल आणि संपूर्ण संसार दुःखाला अनायासे आनंदाने घालवले जाईल. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा. जरी वैरी जर मंत्रानेच मरू शकेल, तर शस्त्र बाळगण्याचे काय काम आहे. दूध साखरेने रोग गेला तर कडुनिंब पिण्याचे काय कारण. तैसा मनाचा मारून करिता, आणि इंद्रिया दुःख न देता, येत मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. त्याप्रमाणे मनाला न मारता व इंद्रियांनाही दुःख न देता या कृष्णार्जुनाचा संवाद श्रवण करण्यातच मोक्ष होतो. म्हणून यातील या आरानुका, गीतार्थू हा निका, ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू. म्हणून यातील या आरानुका, गीतार्थू हा निका, ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्थोऽध्याय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. राधावर कृष्णचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.